शेतकरी बंधूंसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट, पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू झाला। बघा, सर्वात मोठी बातमी समोर आली, खुशखबर समोर आली। आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये येणे सुरू। तर बघा, पैसे येणे सुरू झाले आजपासून। तर आजपासून पैसे येणे सुरू झालेले आहे। भरपूर शेतकरी बंधूंच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता आज आला। बघा, आज आला आणि पैसे किती आले बघा, 4000 रुपये। आता तुम्ही सर्वजण म्हणाल की पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता असतो तो तर 2000 रुपयेचा हप्ता येत असतो, परंतु आता हे 4000 रुपये कसे काय आले? तर बघा, 4000 रुपये येणे सुरू झालेले आहे। महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। तर बघा, हे 4000 रुपये तुमच्या खात्यात येणे सुरू। तर हे 4000 रुपये कसे येत आहे ते सर्व काही तुम्हाला सांगतो। वाढ झाली का काय काय माहिती आहे सर्व सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला माहिती समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। तर शेतकरी बंधूंसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची अपडेट, पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो आजपासून सुरू झाला। आज पैसे येणे सुरू झाले। भरपूर शेतकरी बंधूंच्या खात्यात पैसे आले। तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट। चला, सर्व काही सांगतो, व्हिडिओ इथून पूर्ण बघा, सर्व माहिती नीटपणे समजून घ्या। तर पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू झाला। तर सर्वात मोठी खुशखबर, पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे 20वा हप्ता होता ना हा, तर हा 20वा हप्ता सुरू झाला। बरं, सर्वांच्या खात्यात पैसे आज आले। तुम्हाला जरी पैसे मिळाले नसतील 4000 रुपये तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी। अतिशय दमदार माहिती आहे, खुशखबर आहे सर्वांसाठी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर, पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तो सुरू झाला। हे बघा, तुमची केवायसी झाली असेल, सर्व गोष्टी झाल्या असतील, तर तुमच्या खात्यात पण पैसे आले असतील। चेक करा, चेक करा, पटापट चेक करा। पैसे खात्यामध्ये येणे सुरू झाले। अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पीएम किसानचे हे 4000 रुपये आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये येणे सुरू। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पीएम किसान योजनेसंदर्भात ही माहिती आहे। तर बघा, सर्वजण वाट बघत होते की पीएम किसानचा योजनेचा जो काही हप्ता आहे तो आज जमा होईल, उद्या जमा होईल, परवा जमा होईल, असं तुम्ही सर्वजण रोज वाट बघत होते। परंतु आज अखेर पैसे येणे सुरू झाले। भरपूर शेतकरी बंधूंच्या खात्यात पैसे जमा झाले आणि 2000 नव्हे तर 4000 रुपये आले। डायरेक्ट 4000 रुपये आले। सर्वात मोठी बातमी आहे पीएम किसान योजनेसंदर्भात। या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। चला, आता आपण संपूर्ण माहिती बघूया, कोणाकोणाला पैसे आले। आणि जरी तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर व्हिडिओ बघा पूर्ण, तुम्हाला मी सांगतो ते कसे पैसे येतील तुमच्या खात्यात आणि काय तुम्हाला काम करायचं आहे, मग तुमच्या खात्यात पैसे येतील का ते समजून घ्या। पहिले कोणाकोणाला पैसे आले ते पण सांगतो, बघा माहिती आता संपूर्ण। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये येणे सुरू। पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो सुरू झाला। सर्वात मोठी बातमी, 20वा हप्ता सुरू झाला पीएम किसान योजनेचा। ही सर्वात मोठी बातमी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात। सर्वात मोठी गुड न्यूज आहे। चला, आता तुम्हाला सर्व काही सांगतो। तुम्ही पटापट काय करा, पहिले या व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। सर्वात महत्त्वाची अपडेट, शेतकरी बंधूंच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 4000 रुपये येणे सुरू। बघा माहिती बघा आता महत्त्वाची। हे बघा, भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी। पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। यात दर 4 महिन्यांनी 2000 रुपये दिले जातात। बरोबर, हे बघा, तुम्हाला 4 महिन्यांनी 2000 रुपये येतात, म्हणजे वर्षाला तुम्हाला 6000 रुपये येतात। बरोबर, परंतु यावेळेस असं काय झालं की तुमच्या खात्यात डायरेक्ट 4000 रुपये आले। डायरेक्ट 4000 रुपये। तर एवढे जास्त पैसे, 2 हप्त्याचे पैसे कसं काय आले, 4000 रुपये कसं काय आले ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। आणि हप्ता सुरू झाला। बरं, तुमच्या खात्यात पैसे नाही आले असतील तर बघा व्हिडिओ, तुम्हाला सांगतो मी
तुमच्या खात्यात पैसे जरी आले नसतील 4,000 रुपये PM किसान योजनेचे, तर ते पैसे कसे तुमच्या खात्यात जमा होतील बघा, त्या संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. हे बघा, दरम्यान आता जून महिन्यात हे पैसे दिले जाणार आहेत. 20 जून रोजी हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. या योजनेत आता काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा, सर्वात मोठी बातमी. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे हप्ता जरी तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर 20 जून रोजी तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. ही सर्वात मोठी बातमी आहे. PM किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो 20 जून रोजी सर्व पात्र PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकरी बंधूंच्या खात्यात 20 जून रोजी पैसे येणार आहेत. PM किसान योजनेचा 20वा हप्ता 20 जून रोजी जमा केला जाणार आहे. सर्वात मोठी गुड न्यूज. आणि बघा, या योजनेत आता काही शेतकऱ्यांना, काही म्हटलेलं आहे, सर्वांनाच नाही, काही, सर्वांनाच नाही म्हटलेलं आहे. बरं, नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. सर्वांना मिळणार नाही, काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये दिले जातील आणि सर्वांना 2,000 रुपये तर मिळणारच आहे, परंतु काही शेतकऱ्यांना तर डायरेक्ट 4,000 रुपये दिले जाणार आहेत. आता काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये का दिले जाणार आहेत त्याबद्दल माहिती बघा. तर बघा, महत्त्वाची माहिती. तर बघा, काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये दिले जाणार आहेत PM किसान योजनेत. या महिन्यात शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार आहे. त्यांच्या खात्यात 2,000 रुपये दिले जातात. या योजनेत मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी मदत व्हावी म्हणून हे पैसे दिले जातात. दरम्यान या राज्यातील शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. या शेतकऱ्यांना मिळणार डबल फायदा. बघा, डबल फायदा कोणाला मिळणार आहे, 4,000 रुपये कोणाला मिळणार आहे त्याबद्दल माहिती बघा. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना डबल फायदा मिळणार आहे. कुठे? मध्य प्रदेशमध्ये मिळणार आहे. बरं, नीटपणे समजून घ्या. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 2,000 रुपये दिले जातात. तसेच या राज्यातील मुख्यमंत्री कल्याण योजनेअंतर्गत 2,000 रुपये दिले गेले होते. या योजनेत शेतकऱ्यांना केंद्राकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये दिले जातात. ओके, समजलं तुम्हाला? ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळतात, नमो शेतकरीचे 2,000 रुपये मिळतात आणि PM किसानचे 2,000 रुपये मिळतात. टोटल झाले 4,000 रुपये. आलं तुमच्या लक्षात? त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये जी योजना आहे, राज्यातील योजना आणि केंद्रातील योजना, केंद्राची योजना आहे PM किसान, त्याचे तर 2,000 रुपये मिळतील आणि जे काही राज्यातील मध्य प्रदेश राज्यातील जी काही योजना आहे मुख्यमंत्री कल्याण योजना यामार्फत 2,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर किती झाले मग? 4,000 रुपये अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे PM किसान योजनेचा तुम्हाला 2,000 रुपयेच मिळणार आहे हप्ता. बरं, त्यामध्ये कुठलीच वाढ झालेली नाही, परंतु केंद्राची योजना आणि राज्याची योजना मिळून 2,000 रुपये ते 4,000 रुपये होतात. आलं तुमच्या लक्षात? तर तुमच्या लक्षात आलं असेल, ज्याप्रमाणे आपल्याकडे नमो शेतकरी आणि PM किसानचे 2,000 रुपये मिळतात, टोटल केली तर 4,000 रुपये होतात. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये जे काही मुख्यमंत्री कल्याण योजना आहे त्यामार्फत 2,000 रुपये आणि केंद्राचे PM किसान योजनेचे 2,000 रुपये, टोटल झाले 4,000 रुपये. अशा पद्धतीची ती माहिती आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट, 20वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार. तर बघा, PM किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे 2,000 रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यात 20 तारखेला 20 जून रोजी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ही सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठी बातमी आहे. 20वा हप्ता 20 जून रोजी बघा, आणि किती? 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत PM किसान योजनेचे. आलं तुमच्या लक्षात? तर 20 तारखेला सर्व पात्र PM किसान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, शेतकरी बंधू आहेत, त्यांच्या खात्यात 2,000 रुपये येऊन जातील. आलं तुमच्या लक्षात? तर ही सर्वात महत्त्वाची खुशखबर होती PM किसान योजनेसंदर्भात.